हे आहे पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 10:58 झालेली आहेत. जाणून घेऊयात ठळक बातम्या. विविध भारती पुणे ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकांसाठीची मतमोजणी सुरू असून जाहीर होत असलेल्या कलांनुसार महायुती बहुमत मिळवण्याच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं दिसून येत आहे. शेवटचं वृत्त हाती आलं त्यानुसार आतापर्यंत 288 पैकी 277 जागांचे कल हाती आले असून त्यापैकी महायुती 219 जागांवर आघाडीवर असून महाविकास आघाडी 60 जागांवर आघाडीवर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात आघाडीवर आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात आघाडीवर आहेत. पालघर मतदारसंघात शिवसेनेचे राजेंद्र गावित आघाडीवर आहेत. पनवेलमध्ये विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर त्यांचे प्रतिस्पर्धी शेकापचे बाळाराम पाटील यांच्यापेक्षा पिछाडीवर आहेत. शहादा मतदारसंघात भाजपचे राजेंद्र गावित आघाडीवर आहेत. या मतदारसंघात 819 जणांनी नोटाला पसंती दिली आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 5व्या फेरीअखेर शिवसेनेचे दीपक केसरकर आघाडीवर आहेत. आरमोरीमध्ये काँग्रेसचे रामदाम मसराम आघाडीवर आहेत. घाटकोपर पूर्वमध्ये भाजपचे पराग शहा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राखी जाधव यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत. कांदिवली पूर्व मतदारसंघात भाजपचे अतुल भातखळकर अंदाजे 20,000 मताधिक्यांनी आघाडीवर आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार पक्षीय बलाबल याप्रमाणे आहे. भाजप 124 जागांवर आघाडीवर आहे, तर शिवसेना 58, राष्ट्रवादी काँग्रेस 36, काँग्रेस पक्ष 21, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 19 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 11 जागांवर आघाडीवर आहे. झारखंडमध्ये सर्व 81 जागांचे कल जाहीर झाले असून एनडीए आघाडी 28 जागांवर आघाडीवर आहे, तर इंडी आघाडीला 51 ठिकाणी बढत मिळालेली दिसून येत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर चषक मालिकेतल्या पहिल्या सामन्यात आज ऑस्ट्रेलिया संघाचा डाव 104 धावांवर संपुष्टात आला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58